त्यामुळे आनंदाचीच गोष्ट आहे आणि लोकांच्या हिताचं काम करण्याची आज मला संधी मिळालेली आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा आनंद आहे. भरभरून आमच्या कुटुंबाला आमच्या भोकर मतदारसंघांनी नेहमीच आशीर्वाद दिलाय, त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या हितासाठी काम करण्याला मला खूप आवडेल. वडिलांकडून नेमकं काय बाळकडू मिळालं आहे? काय सांगितलंय वडिलांकडून की पहिल्यांदा विधान भवनात चाललायत तुम्ही, आलात तुम्ही, काय नेमके तुम्हाला विचार त्यांच्याकडून ऐकायला मिळाले? भरपूर काही शिकायचं आहे मला. पहिली वेळ आहे, नक्कीच माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहणार आहे, त्यांची साथ माझ्यासोबत राहणार आहे. मला त्यांच्याकडनं भरपूर काही गोष्ट शिकायला भेटतात. आपण ते हळूहळू बघूच सभागृहात. महिला म्हणून तुम्ही नेमके कोणते प्रश्न मांडणार आहात सभागृहामध्ये? कुठल्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार आहात? आजच्या आजच बोलायची काय गरज आहे? ॲज टाइम कम्स वील टॉक अबाउट दिस. शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, आधी काँग्रेसची विचारधारा होती तुमच्या घरामध्ये, लहानपणापासून तुम्ही बघत आलात, मात्र आता भाजपची विचारसरणी आहे की काय काय तुम्हाला प्रश्न असतील पुढे, काय काय समस्या तुम्हाला फेस करावं लागणार, काय वाटतं? माझं सुद्धा ह्या वेळेला पहिली वेळच आहे, त्यामुळे मी प्रयत्न करेल प्रामाणिक राहायला आणि जे आपल्या देशाच्या हितासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल किंवा आमच्या मतदारसंघाच्या हितासाठी असेल, ते प्रामाणिकपणे काम करायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन विक्रमसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई.